तिळाचा उपयोग केला असता सर्व पापाचा नाश होतो. मकर संक्रांत शके 1947 पौषवद्य एकादशी रोज बुधवार तारीख 14/1/2026 रोजी दुपारी 3:06 यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून संक्रांती संबंधीची कृत्य बुधवार तारीख 14/1/2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत करावी. बुधवार संक्रांती 14 तारखेला दुपारी 3 वाजल्यापासून 3:06 पासून दिवस मावळेपर्यंत वावसायचं. बुधवार तारीख 14ला मकर संक्रांत असल्याने त्या दिवशी स्नान, दान, जप, होम इत्यादी धार्मिक विधी करावा व सौभाग्यश्री आणि सौभाग्यवाहिनी हळद, कुंकू, बांगड्या, खण, नारळ, तिळाचे पदार्थ, गुळाचे खडे, वस्त्रे, भूषणे, धान्य इत्यादी पदार्थ दान द्यावेत. बालवकरणावर संक्रांत होत आहे म्हणून उक्त असलेले वाहनादी प्रकार येण्याप्रमाणे संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांती वाघावर बसली, पिवळे वस्त्र परिधान केले, पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसली, हातात गदा घेतली आहे, कपाळास केशराचा टिळा लावला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासा करता जाईची फूल घेतली आहे, पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे, सर्प जाती आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहे, वारणाव नक्षत्र नाव नंदा आहे, मंदाकिनी आहे, समुदाय मुहूर्त 30 आहे, पूर्वेकडून येऊन ती पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांत ज्या दिशेमध्ये तिकडे सुख व जिकडे जाते व पाहते तिकडे अनिष्ट फल समजावे. संक्रांतीचे स्वरूप 60 योजने विस्तीर्ण, लांब नाक, 1 तोंड, 9 हात असून ती पुरुषाची म्हणजे गड्याच्या आकाराची आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष व गवत तोडणे, गाई म्हशी धार काढणे व कामविशेष सेवन ही कामे करू नयेत. संक्रांतीची दाणे: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र व घोडा याची यथाशक्ती दाने करावी. दानाचे फळ: संक्रांतीच्या दिवशी हवी कवी आदी जी दाणे दिली ती दाणे देणाऱ्याला सूर्य पुन्हा पुन्हा जन्मजन्मी सुख देतो. रवी संक्रमण प्राप्त झाले असता जो मनुष्य स्नान करणार नाही तो सप्तजन्मापर्यंत रोगी व निर्धन होईल. जी बाई संक्रांती दिवशी दान करीत नाही ती महापापी होईल. हे संक्रांती फल संक्रांतीच्या पूर्वी किंवा नंतर जे श्रवण करतात ते पुत्र पौत्राधिकासह निरंतर पृथ्वीवर आनंदाने राहतात. सांगा नाव मोठा आवाज कर.